मॉर्निंग. तर आता मी बनवणार आहे दह्याची कढी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, मी गोकुळचं दही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात 7-8, अद्रक आहे, लसूण आहे, जिरं आहे, धने पावडर आणि हळद. तर आपण वाटून घेऊया. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, वाटून घेत आहे. मी हे काढून घेत आहे. आणि आपण त्याला आता मिक्स करून घेऊया. मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. आता आपण टोपामध्ये टाकणार आहे. दही मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 ते 1.5 छोटा चम्मच बेसन टाकणार आहे. चण्याचं पीठ आहे, बेसन पीठ. तर हे मी आता याच्यामध्ये टाकत आहे. दह्यामध्ये अजून थोडंसं घेणार आहे. आता मिक्स करून घेते. तर मी मिक्स करून घेत आहे. ठेवलेली आहे गॅसवरती. तेल 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि आता गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरं, आपण लसूण टाकूया, कढीपत्ता टाकूया आणि आपण मिरचीचं वाटण केलेलं आहे जाडसर, ते आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावरती तुम्ही टाकू शकताय. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, धने आहेत आणि कोथिंबीर आहे, अद्रक लसूण आहे. आता मी आता जे मी दही मिक्स करून घेतलेलं आहे हे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कढईमध्ये. आमच्याकडे अशीच बनवतात, तुमच्याकडे कसे बनवतात नक्की सांगा, कमेंट करून सांगा. कोणी ओलं खोबरं पण टाकतात थोडंसं उकळी आल्याच्या नंतर. आपण मिक्स करून घेऊया. थोडीशी हळद टाकूया आणि मीठ टाकायचं बाकी आहे, तर मीठ नंतर टाकूया, आता मीठ टाकणार नाही मी. आणि आपल्याला कढईला असं सारखं ढवळत राहावं लागेल, नाही तर कढई फुटण्याची शक्यता असते. हळूहळू आणि स्लो गॅसवर त्याला उकळी येऊ देणार आहे. हे बघा, आपली कढी तयार आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया.
आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा, बाजरीची भाकर आहे, भात आहे आणि कढी आहे. तर कशी वाटते नक्की सांगा. हे बघा, बाजरीची भाकर आहे. कोणाकोणाला आवडते कढीबरोबर बाजरीची भाकर, भात, नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.